आली आली भाग्यलक्ष्मी। दूध पाहिजे, दूध पाहिजे मला दूध पाहिजे ना। मी तुम्हाला सांगितलं ना, ते दूध तुमच्याकरता चांगलं नाहीये। गोदात्या, तुम्ही ते दूध आणू नका। ते औषध असलेलं दूध यांना पिऊ देणार नाही। आपल्या दोघांनी हेच जेवण जेवायचंय, ऐकलं तुम्ही? मला डिवचण्यासाठी माझ्या शत्रूशी हातमिळवणी केली त्यांनी। धनाजीराव, तुम्ही जरा शांत राहा। या अशा प्रसंगामध्ये डोकं शांत ठेवून आपण विचार करायला हवा। तो बाप्पाजी माझं घर उद्ध्वस्त करायला निघालाय, हे माझ्याच मुलाला कळू नये यापेक्षा दुसरं मोठं दुर्दैव कुठलं? मला अजून एक बातमी मिळाली होती। आता आणखी काय आहे? बाप्पाजीच्या मुलीला कांताला आपल्या धर्मापासून दिवस गेलेत। काय भाऊ, तुम्ही काय सांगताय? वहिनी, हे खरं आहे। अरे देवा, या धर्माने आम्हाला कुठल्या संकटात टाकलंय? माझी पक्की खात्री आहे हे त्या बाप्पाजीचंच कारस्थान असणार। आपण जेवढा विरोध करू ना, तेवढी ही प्रेमात पडलेली माणसं अधिकच जवळ येतात। पण मग या सगळ्यावर मार्ग काय? गाडीचं स्टिअरिंग हातात घेऊन चावी फिरवून गाडी सुरू केल्याशिवाय मार्ग दिसत नसतो। संसार म्हणजे 312 नंबरची बस नाहीये की आपले बसले टंटांग निघाले, टंटांग थांबले, असं नसतं। दिलीप काका, बोलतो टंटांग बोलतो। हे जे काय वटपौर्णिमेचं खूळ तुझ्या डोक्यात शिरले ना, ते काढून टाक। असंही असला नवरा मिळून काय उपयोग? जा इकडे दे। ही माझी पहिली वटपौर्णिमा आहे आणि तरी मला जाता येत नाहीये। त्याचं खूप वाईट वाटतंय मला। काशी, हे बघ मी काय आणलं बघ। काशी, मी बघ ना काय आणलं। आपण खेळू ना याच्यानी। तू कट्टी आहे? जा मग, मी पण काढते। जा। अरे काय करतोस? जा। काशी, भेरायची कृपा बघ, तिला वडाची पूजा करायची होती ना, तिनं संजयच्या हातून वडाची फांदी पाठवली बघ। आता तुझी इच्छा पूर्ण होईल, कर वडाची पूजा कर।